एका छोट्याशा गावात चिऊ नावाची चिमुकली चिमणी राहत होती. चिऊ खूपच जिज्ञासू होती. रोज सकाळी ती म्हणायची, आज काहीतरी नवीन शोधायचं. एक दिवस चिऊ उडत उडत जंगलाच्या कडेला आली. तिथे तिला चमचम करणारे पावलांचे ठसे दिसले. ते ठसे निळ्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगात चमकत होते. चिऊ अजिबात घाबरली नाही. तिने विचार केला, हे ठसे कुठे नेतायत ते पाहूया. ती ठशांच्या मागे मागे उडत गेली. थोड्याच वेळात ती एका लहानशा झाडापाशी आली. ते झाड खूप उदास होतं. चिऊने विचारलं, अरे झाडा, तू इतका उदास का आहेस? झाड हळू आवाजात म्हणालं, माझ्यावर कोणी पाणी ओतत नाही, त्यामुळे मी वाढू शकत नाही. चिऊला हे ऐकून खूप वाईट वाटलं. चिऊ लगेच गावात परत गेली. तिने मुलांना बोलावलं आणि म्हणाली, चला आपण झाडाला मदत करूया. सगळी मुलं पाणी घेऊन आली. जस जसं पाणी ओतलं तस तसं झाड हसू लागलं. अचानक त्या झाडावर रंगीत फुले, गोड फळं आणि चमकणारी फुलपाखरं उडू लागली. ते जादुई पावलांचे ठसे नाहीसे झाले, पण चिऊ आणि मुलांच्या मनात एक गोष्ट मात्र कायमची राहिली. कोणालाही छोटीशी मदत केली तरी त्यातून आपल्याला मोठा आनंद मिळतो.